Look at here only. Everybody on your camera. Nancy, what they are given here, 60 लिटर मध्ये किती पर्सेंटेज फॅट आहे? दॅट इज 15%. ओके, तर याच्यामधलं फक्त फॅट असलेलं मिल्क काढूया आपण. दॅट इज द 16 मल्टिप्लाइड बाय 15%. हाऊ डू राईट विटी? The 15 upon 100. Karthik on your camera. Denominator is nothing here. We can write here 1. Then this 0 we can cut. Okay. Then ह्याच्यामध्ये नंतर 2 3 जा 6 आणि 2 5 जा 10. मग डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर, न्यूमिनेटर इंटू न्यूमिनेटर करायचं. मग किती येतं? 5 1 जा 5 आणि 5 3 जा 15 आणि 3 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू हाऊ मच वेट? 9. 9 लिटर जे आहे ते काय आहे? फॅट आहे. किती ह्याच्यामध्ये? 60 लिटर मिल्क मध्ये. आता नेक्स्ट काय सांगितलंय? 40 लिटर मिल्क मध्ये 8% फॅट आहे. मग किती लिटर फॅट आहे ते आपण काढूया. And 40 multiplied by 8 upon 100. This 0 we can cut. Okay. 2 2 जा 4, 2 5 जा 10. Then आपण ह्याच्यामध्ये बघा अजून काय? 2 5 जा 10. 16 म्हणजे 2 multiplied by 8 upon 8. So sorry 5. 2 multiplied by 8 is equal to how much you'll get here? 16. 16 by 5. एकतर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे डेसिमल मध्ये काढू शकता. आता जर इकडे बघितला तर 16 ला जर 5 ने डिवाइड केलं, 5 3 जा 15 आणि 1 हा काय रिमाइंडर राहील. मग इथे डेसिमल पॉइंट घेऊया आणि इथं 0 जर घेतला, 5 2 जा 10 म्हणजे किती आलं? ह्याचा आन्सर 3.2 लिटर एवढा काय आहे? फॅट आहे. मग नंतर त्यांनी काय विचारलं आहे? नंतर विचारलेलं आहे देन द टिल द पर्सेंटेज ऑफ फॅट कंटेंट. मग हे दोन्ही मिळून किती फॅट झाले? इथं पहिल्यामध्ये आहे 9 लिटर आणि नेक्स्ट मध्ये आलं 3.2 लिटर. मग ह्या दोन्हीची ऍडिशन करूया आपण. 9 डेसिमल तुम्ही 0 0 देऊ शकता अँड 2. देन हाऊ मच गेट? ऍडिशन वी हॅव टू डू. टोटल म्हटल्यावर काय करायचं? ऍडिशन करायचं. किती येतं? 0 2 देन 9 प्लस 3 इज इक्वल टू हाऊ मच गेट? 12. 12.20 लिटर एवढं काय आलं? फॅट आलं. समजलं? आणि नंतर त्यांनी काय विचारलेलं आहे? पर्सेंटेज मध्ये विचारलेलं आहे. डिवायडेड बाय 100 तुम्ही करू शकता. आणि हे पर्सेंटेज. आता हे काय त्यांनी दिलेलं आहे. मग तुम्ही डायरेक्ट 12.20%. आता स्क्रीनशॉट काढून ठेव. म्हणजे इट्स गेलं कम्प्लिटेड. तरी मिळतात. समजलं का? नाही लिहून घे, नाही येस घेतला तरी चालेल. मॅम, झालं लिहून. Erase करू का? समजलं सगळ्यांना? येस मॅम. हम्म. मॅम लिहून. नको लिहू, नको लिहू. प्रॅक्टिस एक्झाम्पल्स फक्त लिहून घ्या. ओके, कम्प्लिटेड. कॅन आय इरेज दिस वन? ओके. नाव नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता. सेकंड वन प्रॉब्लेम फक्त समजून घ्या तुम्ही. हा, नेक्स्ट वन प्रॉब्लेम कोण रीड करेल? आरोही रीड कर. मी पाणी पिऊन येते. आरोही रीड कर. Yes, ma'am. Arpita scored 20% less marks than scored by Ajay. How many more percent marks did Ajay score than Arpita? Option number 1, 25%. Option number 2, 20%. Option number 3, 5%. Option number 4, 10%.
आता इथं काय सांगितलेलं आहे, हाऊ मेनी पर्सेंटेज लीज द स्कोर अजय स्कोर दॅन अर्पिता असं विचार. लेस दॅन, तर लेस दॅन म्हटल्यावर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, मायनस करायचं की नाही. देन लेस दॅन वी हॅव टू राईट द फॉर्म्युला. विच वन फॉर्म्युला? मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं ए आणि एक्स वाय झेडचा होता की नाही, तो फॉर्म्युला यूज करायचा ह्याच्यामध्ये. ओके, डोंट राईट ऑन स्क्रीन. ओके, अजय स्कोर्ड ह्याच्यामध्ये अजयचा आपल्याला अर्पिता स्कोर्ड द 20% लेस मार्क्स स्कोर्ड बाय द अजय. तर हाऊ मेनी पर्सेंटेज अजय डिड स्कोर द अर्पिता. मग अजयने किती स्कोर केलेला आहे, मग लिहूया आपण. अजय स्कोर्ड दॅन द 100 मल्टिप्लाइड बाय 20 दॅन 20 मायनस sorry 100 minus 20. Then do the multiplication. 100 multiplied by 20, how much you'll get here? 2000. Okay, then upon 100 minus 20 will get 80. Okay, आता करा कॅल्क्युलेशन किती येते ह्या दोन्हीचं. दिस झिरो वी कॅन कट. देन द 200 अपॉन 8 करा. सांगा मला किती येते आन्सर. येस, टेल मी आन्सर. 200 ला 8 नी डिवाइड करायचं. डिव्हिजन येते ना सगळ्यांना. 8 2 जा डिवीजन कर 85. आधी स्क्रीनशॉट निघाला 16, then 40, 25. 25. Then answer will get how much? That is the 25 will get in your percentage. 25%. Okay. Understood all of you? समजते Yes. ना? Yes. Anybody? Ma'am, right? Don't write. Wait, don't write. हे तुम्हाला नंतर लिहायचे तुम्ही नोटबुक मध्ये. Completed? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Oh, ma'am. This is completed all of you. Can I erase this one? Advait समजले? Yes, ma'am. Okay, very good. Now we'll see the next one example. Third one example we'll read. Shukraja. Shukraja read कर. Read करू. हाँ कर. As the rate of a truck of a play. Ma'am, can I? By 25%, the scale decided by 50%. What is the rise or fall in the income? Ma'am, can I read? Okay, firstly you have to understood the what is the question given here. 2-3 times question read करायचंय. जेव्हा थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन येत असेल तर 2-2, 3-3 वेळा रीड करायचं, समजून घ्यायचा आणि त्यानंतर सॉल्व्ह करायचा. त्यामुळे मॅथ्स मध्ये खूप वेळ लागतोय, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की मॅथ्स साठी जास्त वेळ ठेवा. बाकी लँग्वेज आणि ह्याच्यासाठी मराठी इंग्लिश साठी कमी वेळ ठेवला तरी चालेल, पण इथे खूप जास्त वेळ जातो कारण तुम्हाला क्वेश्चन समजायला पाहिजे. Okay. Good morning. Okay. Now here, as the rate of ticket playing the increase by 25% and sales reduced by 15%. What is the raise or fall in the income? Okay. आता ह्याच्यामध्ये इन्कम मध्ये किती फॉल पडलेला आहे असं विचारले. पहिल्यांदा इन्क्रीज केलेला आहे रेट. सपोज आपण एक तिकिटाची रेट जर आपण 100 रुपीज कन्सिडर केलं तरी 25% इन्क्रीज केलाय, म्हणजे 25 रुपीज आउट ऑफ 100 देअर इज अ 25, म्हणजे 25 रुपीज त्यांनी काय केलेलं आहे, रेट इन्क्रीज केलेला आहे. व्हॉट इज द रेट ऑफ वन तिकीट इज इक्वल टू 125 रुपीज. एका म्हणजे जेव्हा इन्क्रीज केला रेट वाढवला तेव्हा एका तिकिटाची किंमत किती झाली, 125 रुपीज. आणि नंतर काय केलेलं आहे, सेल ऑफ रिडक्शन, म्हणजे नंतर सेम जे 100 रुपीजला तिकीट होतं त्यांनी काय केलंय, रिड्यूस केलेलं आहे. म्हणजे रिड्यूस मीन्स व्हॉट, कमी करणे. कमी केलेला आहे किती पर्सेंट, 25%. मग त्यांच्या बिझनेस मधला इन्कम मधला फॉल किती झाला, म्हणजे कमी किती झाला किंवा जास्त किती झाला.
हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. पहिल्यांदा काय करायचंय, त्यांनी इन्क्रीज केलेला रेट. आपण एका तिकिटाची किंमत 100 रुपीज असं कन्सिडर करूया. ओके, कधी कधी काही लोक एक्स कन्सिडर करतात, त्याचवर डिपेंड करतं तुम्ही काय कन्सिडर करता. ओके, आता वन वन तिकीट इज इक्वल टू, आता ह्याच्यामध्ये बघा, वन तिकीट इज इक्वल टू 100 रुपीज. मग इन्क्रीज केलेला आहे प्राइस, कितीने इन्क्रीज केलेला आहे? 25% नाही. 25% म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, देर इज अ 25/100. ओके, म्हणजे 100 रुपीज असतील तर त्यातले 25 रुपीज म्हणजेच 25% असं कन्सिडर करतो. ओके, तर इन्क्रीज प्राइस म्हणजे नवीन प्राइस जेव्हा इन्क्रीज केलेला तो प्राइस किती आहे, तो प्राइस येतो 100 प्लस 25. तर एका तिकिटाची किंमत झाली 125 रुपीज. समजलं, जेव्हा प्राइस वाढली तेव्हा तेव्हा एका तिकिटाची किंमत झाली 125 रुपीज. आणि नंतर काय केलंय, रिड्यूस केलेलं आहे म्हणजे कमी केलेलं आहे. मग 100 मधून 15 रुपीज काय करायचे, मायनस 15% म्हणजेच काय आपण कन्सिडर करतो, 100 पैकी 15 म्हणजेच 15 रुपीज काय केले, कमी केलेले आहेत. मग किती रुपीजला प्राइस झाली, एका तिकिटाची किंमत झाली 85 रुपीज. ओके, जेव्हा इन्क्रीज केलं ते 125 आणि जेव्हा रिड्यूस केलं, रिड्यूस मीन्स कमी केलं, तर त्याच्यामध्ये 85 रुपीज झालेला आहे. मग सेल्स, व्हॉट इज अ राईज से ह्याच्यामध्ये, आता हातामध्ये बरोबर 100 तिकीट जर विकली असती, सपोज एक 100, पहिल्यांदा जर आपण असं जर 100 तिकीट जर विकली असती ओरिजिनल प्राइसला 100 तिकीट विकली असती, तर त्याचे 10,000 रुपये कलेक्ट झाले असते, ओरिजिनल प्राइस. हा, आणि सपोज काही तिकीट त्यांनी काय केलेले, ऍट द रेट ऑफ द 25% अँड रिड्यूस प्राइस किती 18%. आता ह्या दोन्हीची काय करायची, मल्टिप्लायचं मध्ये इन्कम, आपल्याला इन्कम सोर्स मध्ये फॉल झाला की नाही, मग तो आपल्याला फॉल काढायचा आहे. कसा काढायचा, जे ओरिजिनल प्राइसला जर विकली असते 100 तिकीट, तर त्याचा 10,000 रुपये इन्कम झाला, 10,000 रुपीज. आता हे नवीन जे प्राइस आहे, एकदा इन्क्रीज केलं एकदा डिक्रीज केलं, मग ह्या दोन्हीची काय करायचं, मल्टिप्लिकेशन 125 मल्टिप्लाइड बाय 85. ह्या दोन्हीचा आपल्याला टोटल इन्कम काढायचं. ओके, रिड्यूस प्राइस अँड इन्क्रीज प्राइस. मग ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून बघा किती येतं. असं म्हणून 3 डिजिट आहे 2 डिजिट एवढं आम्ही मल्टिप्लिकेशन करू शकतो. दिस इज नॉट एक्सक्युजेस, यू हॅव टू डू इट. तुम्हाला हे यायलाच पाहिजे. आता हे शिकवत बसत नाहीये मी 3 डिजिट इंटू 2 डिजिट. आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन दिस वन, यू हॅव टू डू इट. हो मॅम, करतो. हा, कर. तुझा 10 Ma'am, 10,625. 10,620. 10,625. 10,625. येस, 10,625. ओके, आता ओरिजिनल 100 रुपीजला जर एक तिकीट विकलं असतं तर 10,000 रुपीज आलं. आणि सपोज, आणि ह्याच्यामध्ये काही पर्सेंटेज त्यांनी इन्क्रीज केले, काही पर्सेंटेज डिक्रीज केले, तेव्हा इन्कम किती झाली, 10,625. मग काय झालेलं आहे, प्रॉफिटच झालेला आहे. मग ह्या दोन्ही मधला जर डिफरन्स काढला 10,625, मग किती किती रुपीजचं इन्कम झालेलं आहे ह्याच्यामध्ये, किती रुपीजचं ह्याच्यामध्ये मायनस करायचं म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल. डिफरन्स जर काढायचं असेल तर मायनसच करायचं. किती रुपीजचं झालेलं आहे, 625 रुपीज जास्त मिळालेले आहेत ओरिजिनल प्राइस पेक्षा. मग आपल्याला हे पर्सेंटेज मध्ये काढायचं. ओरिजिनल कितीला आहे, 10,000चा बिझनेस झाला असता, मग 625 हे एक्स्ट्रा आपल्याला मिळालेत. मग किती, आउट ऑफ 10,000. सो वी हॅव टू फाइंड इन अ पर्सेंटेज. मग पर्सेंटेज मध्ये काढताना आपण मल्टिप्लाय बाय 100 करतो. आता हे कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला.
This 20 and this 20 we can cut. Then how much will it? 625 upon 100. आता हे दोन झिरो आहेत. मग आपण डेसिमल पॉइंट मध्ये राईट साइड पासून किती डिजिट शिफ्ट करायचे? दोन कमी व्यवस्थित टीचर काय सांगते? 6.25. 6.25. And 6.2. Yes, 6.25%. Ma'am, 6.25 rise. वाजले 57 झाले. 12 Okay, 6.25%. Understood? समजतंय Yes, ma'am. सगळ्यांना? ओके. Yes, ma'am. ओके. कॅन आय अजून एकदा तुम्ही व्यवस्थित हे प्रॉब्लेम वाचून घ्या, समजून घ्या, त्यानंतर मी इरेज करते. पहिल्यांदा व्यवस्थित वाचून घ्या सगळ्यांनी. सर्वेश आत्ता जॉईन झालाय. समजते का? पर्सेंटेज लेसन झालेले सर्वेश तुला? सर्वेश कॅमेरा. Yes, ma'am. हा, थर्ड नंबरचा क्वेश्चन रीड कर. As the rate of the ticket of a play increased by 25%, the sale reduced by 15%. What is the rise of fall in the income ओके. or fall in the income? समजलं का क्वेश्चन सगळ्यांना? इरेज करू मी? Yes, ma'am. ओके. Yes. Yes, ma'am. नेक्स्ट वन. आता हा सोपा आहे. 2.7% ऑफ. आता हे सॉल्व करायचंय तुम्हाला. थोडस डेसिमल पॉइंट मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये बिलकुलच. ऑलरेडी तुम्ही डेसिमल पॉइंट जे आहे हे बघा, 2.7% म्हटल्यावर काय येणार आहे? अपॉन 100. ओके. मल्टिप्लिकेशन करायचं 4560. आता करा कॅल्क्युलेशन. ह्याच्यामध्ये काय करायचं? दिस झिरो वी कॅन कट. देन 2.7 मल्टिप्लाय बाय 406 अपॉन 10. आता हे 10 आहे, याचा पण डेसिमल पॉइंट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शिफ्ट करू शकता किंवा डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करून डिवाइड करू शकता. एनिथिंग यू कॅन राईट. आता इथं काय दिलेलं आहे? डेसिमल पॉइंट सर्कवलेला आहे. तर राईट साइडनी एक डेसिमल पॉइंट इकडे आहे. मग आपण 10 डिनॉमिनेटरला इन्क्रीज करू शकतो. आता ह्याच्यानुसार मी सोडवते. आता सॉरी, no, don't Ma'am, write on answer. screen. Why you are writing on screen? Ma'am, Just answer clear. 123.12. Okay, wait. 2.5 divided by 100 multiply by 4560. आता हा राईट साइड पासून एक डिजिट नंतर एक डिजिटच्या अगोदर काय आहे? डेसिमल पॉइंट आहे. मग आपण एक झिरो डिनॉमिनेटरला जर इन्क्रीज केला तर डेसिमल पॉइंट रिमूव्ह होऊन जाईल. मग तसंच करूया. 27 अपॉन एक झिरो इन्क्रीज करायचं म्हणजे इथे 1000 येईल. 4560. ओके. आता ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि इथं 3 झिरो आहेत. मग लेफ्ट साइड राईट साइड पासून 3 डिजिट तुम्ही डेसिमल पॉइंट लिहू शकता. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करा. 4560 मल्टिप्लाइड बाय 27. ह्याचं मल्टिप्लिकेशन करून बघा किती येते बघा. 20 ठीक आहे, करतो. मला नोट डाऊन करून. Ma'am,
31,920. How much will get answer? 31,920. अजून एकदा कर कॅल्क्युलेशन. Ma'am, 1,23,120. ओके 27. Ma'am, शून्य कट कर 1,120. तसं नाही 20 आपण आता 1000 आहे तर 30 आहेत. मग लेफ्ट राईट साइड पासून 3 डिजिट काय करायचे डेसिमल पॉइंट द्यायचे. ओके आता ह्याचं पहिल्यांदा काय करायचं 12 3 1 2 0 डिवायडेड बाय हा चल डेसिमल पॉइंट इकडे 1 इथे किती आहे शून्य 1 2 3 1 2 3 तुम्ही डेसिमल पॉइंट अजून दिलाच नाहीये बघताना किती देतात ते हा तू असेल तो व्यवस्थित डेसिमल पॉइंट दे और जसंच क्लास येणार आहे तसं मी कान 3 डिजिट आहे. 3 डिजिट राईट साइड पासून 1 2 3 म्हणजे 123.120. ओके पण तेच सांगतो ना 23.140 अंडरस्टूड. येस मॅम. येस मॅम. जेवढे शून्य असतील ना एकच्या पुढे तेवढं पाचनं पुढे यायचं म्हणजे एकक पासून शतक पर्यंत किंवा दशक पर्यंत जसं असेल तसं हो. मागणं सुरुवात करायची. सॉल्व क्वेश्चन आहे ना. क्लास किती पर्यंत आहे? लास्ट 40 मिनिट आहे. दिस वन कम्प्लिटेड. झालं का हे सगळं रायटिंग? येस. एकदा सॉल्व करून बघा सगळ्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 कोण रीड करेल? करू. हा कर. The rate of ticket increased by 20%. After 6 months, it increased by 10%. What is the percentage increase in original rate? Option 1 30%, option 2 32%, option 3 25%, option 4 35%. ओके याच्यामध्ये काय सांगितलंय तिकीटची प्राइस पहिल्यांदा काय केलेले इन्क्रीज केलेले आहे 10% साठी अँड इट इन्क्रीज बाय 10% पर्सेंटेज द ओरिजिनल रेट जर 100 रुपीज केलं ओके तर पहिल्यांदा इन्क्रीज केलेला आहे 20% म्हणजेच काय 20 रुपीज ऍड करायचे म्हणजे किती आलं परत 120 रुपीज एक तिकीट झालं आणि नंतर अजून एकदा इन्क्रीज केलेला आहे 10%. आता 120 मधले आपल्याला 10% काढावे लागतील ना 120 प्लस 10% म्हणजे 10/100. आता हे कार्ड बघू 0 म्हणजे 1/10 किती येईल हा 0 सॉरी एक मिनिट ह्याच्यामध्ये जर तर एकच मिनिट मी हे इरेज करते. आपल्याला पहिल्यांदा 100 रुपीजला एक तिकीट आहे 20% इन्क्रीज केलं म्हणजे 20% म्हणजे किती येणार 100 मधले 20 म्हणजे 20 रुपीज आला मग 120 रुपीजला एक तिकीट झालं. हे 6 मंथ्स झाले. नंतर त्यांनी 6 महिन्यांनी परत इन्क्रीज केलंय 20% कशामधले सॉरी 10% कशामधले 10% ऑफ 125 मधले अजून 10% त्यांनी इन्क्रीज केलेला आहे 10/100 मल्टिप्लाइड बाय 120. आता जर हे 10% आपल्याला काढायचं 120चे
मग हे किती येईल? आता इथं बघा 10/10 मल्टिप्लाइड बाय 12 म्हणजे हे 10 बाय ह्याचं काय जाईल तो 10 डिनॉमिनेटर सेम मग 12 रुपीज येईल म्हणजे 120 ऑलरेडी 120 ह्याच्यामधले परत 12 रुपीज त्यांनी ऍड केलेले आहेत. मग किती झाले ह्याच्यामधले टोटल किती इन्क्रीज झालेले आहे? 120 प्लस 12 किती येतं? 132. 132 म्हणजे हा म्हणजेच पहिल्यांदा किती इन्क्रीज केले होते? 20%. नंतर इन्क्रीज केले 10%. ह्याचं जरी टोटल केलं तर किती येतं? 32%. मग आउट ऑफ 100 किती इन्क्रीज केलेला आहे? ओरिजिनल प्राइस किती होती याची? 10 रुपीज होती, सॉरी 100 रुपीज होती, सॉरी. ओरिजिनल प्राइस काय होती? 100 होती. आणि जेव्हा इन्क्रीज केली ती पॉइंट एकदा 20% इन्क्रीज केली, एकदा 10% म्हणजे 120च्या 10% इन्क्रीज केलं असं 2 वेळा इन्क्रीज केलेले आहेत. म्हणजेच मग त्याची प्राइस किती झाली? 130 रुपीज 132 रुपीजला प्राइस झाली तिकिटाची. ओरिजिनल प्राइस किती होती? 100 रुपीज म्हणजे 32 रुपीज काय झाले? इन्क्रीज झाले. म्हणजेच काय 32% विल गेट इन्क्रीज प्राइस. अंडरस्टूड? इथे पण तुम्ही डायरेक्ट करू शकता, अशा कॅल्क्युलेशन पण करू शकता. जर तुम्हाला होल कॅल्क्युलेशन करायचं असेल तर हे असं करू शकता. ओके, समजते का? येस. जास्त विचार करायची गरज नाहीये, हे तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगते. 2 वेळा इन्क्रीजच केलेलं आहे, इथं पण इन्क्रीज आहे. सरळ ऍडिशन करून टाकायचे. मग काय येणार आहे? 32%. सिम्पल. वाचून बघा सगळ्यांनी. तुझं नंबर द्यायचे त्याचा क्लास चालू आहे ना. द्यायचे ना ते आहे हो. जायचं तिथे वहिनी कुठे बाहेर गेल्या होत्या. आले मी नंतर. तेच म्हटलं आपली विचारपूस करायला. कसं काय? स्क्रीनशॉट काढून ठेव. कम्प्लिटेड रायटिंग. सॉरी, रायटिंग करून ठेवू Yes, नका, ऑलरेडी दिलेला आहे. फक्त समजावून घ्या. देवांश, स्क्रीनवर लिहायचं नाही. झालं? कॅन आय इरेज दिस? Yes. ओके. Yes. नेक्स्ट वन एक्झाम्पल. हे थोडस झूम आउट करते, थोडस झूम खूप जास्त झालंय ना, काय असू दे एवढं, ठीक आहे. मॅम माझं राहिले, मी घेतो. लिहायला नको, लिहिलं दिले ना ऑलरेडी. येस मॅम मी 5 मिनिटानंतर परत जॉईन करू का? का व? चालेल, ठीक आहे. मॅम ते ना फोन येत आहे. हा, ठीक आहे. ओके मॅम. Who will read next? Advait, next question read कर. मे आय? Yes, अद्वैतला सांगितलंय. अद्वैत. Okay. Ma'am, this is the price of tea leaves increased by 25%. How much per percent should the use of tea leaves be reduced so that the expenditure on it does not increase? Option number 1, 15. Option number 2, 20. Option number 3, 25. Option number 4, 30. Option number 2. Answer. A price of tea leaves increased by 25%. How much percent should be tea leaves reduce the expenditure on its? It is not does increase. आता ह्याने एक्सपेंडिचर म्हणजे ते खर्च जो आहे तो इन्क्रीज झालेला आहे. इन्क्रीज नाही झालेला, फक्त टी लिव्स प्राइस इन्क्रीज झालेले. कशाची? टी लिव्हची प्राइस इन्क्रीज झालेला आहे. एक्सपेंडिचर म्हणजे ट्रॅव्हलिंगचे प्राइस नाही झालेले. मग सपोज आपण 100 रुपीजला टी लिव्स जर हे केलं तर 25% इन्क्रीज झाला. म्हणजे किती रुपीज इन्क्रीज झाले? 25 रुपीज. म्हणजेच किती झाले? 1 किलोला 125 रुपीज इन्क्रीज झाले. असं पण तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, 25% म्हणजे किती आहे ना? 125 रुपीज. ओके, समजतं का इथपर्यंत? आता मगाशी आपण जसं केलं तसंच करायचं याच्यामध्ये पण. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? SKG ऑफ इन्क्रीज. ह्याच्यामध्ये एक्सपेंडिचर जो खर्च आहे तो पण कन्सिडर करतात. 125 रुपीजला केजी जर
टील यूज असतील तर एक्सपेंजर जर एक्स असेल तर त्यांनी काय विचारले, हाऊ मच पर्सेंटेज शुड यूज टू यूज रिड्यूस दॅट एक्सपेंजर. ओके, तर 125 मल्टिप्लाइड बाय एक्स. ओके, तर हे काय आहे, यूज केजी मध्ये लिहिला तरी चालेल. ओके, न्यू प्राइस आहे 1 kg ची आणि हे किती केजी आहेत आपल्याला सांगितले ते आपण एक्स कन्सिडर करूया. म्हणजेच का 125 एक्स आणि ह्याच्यामध्ये पर्सेंटेज सांगितले 125 बरोबर आहे. आणि नंतर ओरिजिनल प्राइस किती आहे 100 रुपीज आपण कन्सिडर करूया. 100 रुपीजचे 100 केजी जर बघितलं तर ह्याचे किती झाले 10,000 झाले. 100 केजी हे वाढलेलं आहे. मग ह्याच्यानंतर काय करायचं, ह्याचे मल्टिप्लाय करायचं 10x. म्हणजे ह्याचं एक्सपेंजर आपण जेव्हा खर्च काढतो ते पहिलं न वाढलेलं म्हणजे अजून वाढ झाली नव्हती त्याच्यामध्ये 10,000. आता वाढल्यानंतर त्याचं काय होईल, सेमच आहे सांगितलंय. इथे कसं आहे ना, एक्सपेंजर इज डड नॉट चेंज, म्हणजे खर्च जो आहे वाहतुकीचा तो काय झालेला आहे, वाढलेला नाहीये, तो सेमच आहे. म्हणजे 125 रुपीजला 1 kg टी यूज जेव्हा आहे ती एक्स केजी आहे आणि त्याचा आपण खर्च किती आहे 10,000 रुपीजच आहे. मग आपण किती केजी लीव्ज आहे ते आपण काढूया. दॅन एक्स एका साइडला ठेवा, दॅट इज अ 10,000 डिवायडेड बाय 125. आता हे करता येईल का तुम्हाला, बघा बुक करून 125 चा टेबल तयार करावा लागेल तुम्हाला, किंवा 25 ने सिम्पलेस्ट फॉर्म केला तरी चालेल. 25 5 जा 125. आता 25 नी 25 4 जा 100 and 0 0. Then 400 upon 5. जर 4 5 जा 80 and 0. Then किती केजी असणार आहे, दॅट इज 80. आता 80 जर 100 केजी आपण पहिल्यांदा कन्सिडर केलं होतं, 100 केजी मधून जर 80 केजी लीव्स जर हे केले मायनस केले तर किती येणार 20. इट इज द 20%. समजते का, अजून एकदा एक्सप्लेन करते मी. मॅम ते तुम्ही जिथून 125 डिवाइड केलं ते नाही समजलं. हा, हे का 125. आता सिम्पलेस्ट फॉर्म करायचंय आपल्याला. सिम्पलेस्ट फॉर्म करताना असा नंबर शोधायचा की डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला सेम नंबरने डिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणजेच काय 10,000 डिवायडेड बाय 125. आता 25 च्या टेबलमध्ये 125 आहे ना, आहे की नाही, 25 चा टेबल येतोय ना. कॅमेरा ऑन करा रे सगळे, काय कॅमेरा ऑन करून ऑफ करून बसताय मस्तपैकी. 125 25 5 जा 125. आता 25 4 जा 100 आणि हे दोन झिरो जे वरचे राहतात ते आहे तसं मी इथं लिहिलेलं आहे. मग 400 डिवायडेड बाय 5 किती येतं, दॅट इज द 80. 80 आलं. मध्ये आपण पहिल्यांदा 100 रुपीज 100 केजीचं कन्सिडर केलं. मग 100 मधून 80 मायनस केलं की त्याला 20%. किती रिड्यूस झाले 20%. समजते का, थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल त्याशिवाय तुम्हाला नाही समजणार हे. ओके, आता इथं दिलेलं एक्झाम्पल त्याच्यानुसार मी समजावून सांगते. लेट्स द प्राइस ऑफ टी लीव्स यूज कन्सिडर ॲज 100 रुपीज पर केजी आहे. ओके, आणि किती बॅग्स आहेत 100 बॅग्स आहेत. मग ह्यांची जी टोटल व्हॅल्यू जी होती ती किती होती 10,000 रुपीज होती. ओके, नंतर ट्री प्राइस हे इन्क्रीज केले 25%. मग पर केजी व्हॅल्यू वाढली किती 125 रुपीज त्याची पर केजी झाली. आणि असे बॅग्स किती आहेत आपल्याला काढायचे आहेत, किती केजी आहेत. 125 मल्टिप्लाइड बाय हे एका टी बॅगची व्हॅल्यू आहे. मग एक्स केजी टी बॅग आहेत समजूया आणि एक्सपेंजर जेवढा आहे तेवढंच आहे, म्हणजे 10,000 रुपीज जो खर्च आलेला तेवढंच आहे. मग आपल्याला किती केजीचा फरक पडलेला आहे, रिड्यूस किती केजीचा आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग 10,000 अपॉन 125 ह्या दोन्हीला 25 ने डिवाइड केलं की त्याला 80 केजी ह्या एवढ्याचा फरक पडलेला आहे.
म्हणजे 100 kg पहिल्यांदा आपण कन्सिडर केलं होतं, त्याच्यामधले 80 जर मायनस केले तर 20 येतं. 20%चा काय पडतो, फरक पडतो. ओके. आरोही समजलं? ओके, नेक्स्ट वन. आता हे काढता येईल का? मिक्स फ्रॅक्शन आहे ऑफ 5 लिटर. आता तुम्हाला मी आता हे जर ऑप्शन बघितले, सगळे मिलीलीटर मध्ये ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही म्हणून 5 लिटरचं पण तुम्हाला मिलीलीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता मिलीलीटर मध्ये कन्वर्ट करताना काय येतं, 1 लिटर इज इक्वल हाऊ मच मिलीलीटर? तुला माहितीये का एका लिटर मध्ये किती मिलीलीटर असतात? 1000 मिलीलीटर. आणि 5 लिटर मध्ये किती असतात? 5 लिटर मध्ये किती असतात? 5000. व्हेरी गुड. तर फ्रॅक्शन आहे, त्याचं इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करायचं. 2/2 किती येतं? 2.5%. 5/2 पर्सेंटेज आहे. आता हे 5/2 मल्टिप्लाय बाय 1/100 मल्टिप्लाय बाय किती येणार आहे? पर्सेंटेज सांगितलं तुम्ही, म्हणून काय येणार आहे? 5000. हे करा कॅल्क्युलेशन. कार्तिक म्यूट कर. करा कॅल्क्युलेशन, सगळ्यांनी करायचंय. Ma'am, 1250 milliliter. ओके. काय? हा. Ma'am, 1250 ml. येस. आता हा 0 आणि हा 0 जर कट केला, इथे इथे हे 2 0 कट झाले, राहिले काय? 5/2 मल्टिप्लाइड बाय 1, तर काय 1 ची व्हॅल्यू नसती, दॅट इज द 50 येणार. मग 2 1 जा 2 आणि 2 ने जर 50 ला डिवाइड केलं तर येतं 25. then 5 multiplied by 25 is equal to how much will get? 125 ml. मिलीलीटर मध्ये आपण इथं कन्वर्ट केलं ना, त्यामुळे आन्सर पण मिलीलीटर मध्ये येणार. 125 मिलीलीटर येणार. समजते का शुक्रजा?